And welcome to Nainital. हॅलो एव्हरीवन, मी रश्मी मी हर्षद अँड वेलकम टू आवर ब्लॉग्स. हा आहे आमचा नैनितालचा पहिला दिवस. आम्ही आज सकाळी 6 वाजता नैनितालमध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईलच. अदरवाईज फॉर युअर इन्फॉर्मेशन मी सांगते, आम्ही पनवेलवरून निघालो होतो फ्लाईटने. आमची एक फ्लाईट मिस झाली, त्याच्यानंतर आम्ही नवीन फ्लाईट बुक केली. आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीवरून आमची बस सुद्धा सुटली, पण आम्ही ती बस एका वेगळ्या पुढे जाऊन थोड्या वेगळ्या स्टॉपवरती कॅच केली आणि सकाळी आम्ही नैनिताल डेपोला पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही बाहेर पडतोय नैनिताल फिरायला. बघूया आज किती पॉइंट कव्हर होतात डे 1 ला. होपफुली हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. ओके, लेट्स गो. सो इथे फिरण्यासाठी आम्ही स्कूटी रेंटवरती घेतली होती. सो ही आहे आमची स्कूटी आणि आमच्या हॉटेलच्या खालीच इथे पेट्रोल पंप होता, पण पेट्रोल नव्हतं म्हणून आता आम्हाला इथे वरती किती किलोमीटरवरती होतं ते पेट्रोल पंप? 3.5 किलोमीटरवरती आम्ही वरती जावं लागलं पेट्रोल भरण्यासाठी. आणि पेट्रोल भरून आता आम्ही खाली आलोय आणि त्याच रोडवरती काहीतरी फूड ऑप्शन शोधतोय. पेट्रोल भरायला आम्ही जे गेलो होतो ना, तिथून खाली उतरत असताना मार्केटमध्ये एक आम्हाला मार्केट प्लेसमध्ये आम्हाला एक रेस्टॉरंट कम स्वीट शॉप असं दिसलेलं आहे. सो म्हटलं, आणि आम्ही गुगलवरती बरंच शोधत होतो ऑप्शन, तर आमच्या जवळपास हाच होता आणि भूक पण खूप लागली होती. तर ऑलमोस्ट 3:45 वाजलेले आहेत. तर आम्ही इथे ऑर्डर केलेलं आहे. हे आहे शाही पनीर आणि रोटी ऑर्डर केलेली आहे. कसं आहे अर्जुन? यम्मी आहे. कशी आहे टेस्ट? चांगली आहे. सो आता जेवण केल्यानंतर आम्ही मॉल रोडवरती इथे फिरायला आलेलो आहोत, कारण ॲक्च्युली आज आमचे काही पॉईंट्स कवर करण्याचा प्लॅन होता, पण प्रवासामध्ये आम्ही एवढं थकलो होतो की आम्ही सकाळी आल्यानंतर झोपलो आणि आम्हाला बाहेर पडायला ॲक्च्युली जवळजवळ 3 वाजले होते आणि जेवण करेपर्यंत ऑलमोस्ट आम्हाला 4:30 वाजले होते. सो आता त्याच्यानंतर काय कुठे फिरणार. जे पॉईंट कवर करायचे होते ते आम्ही इथं स्किप केलेलं आहे आणि आम्ही बस निवांत इथे नैनी लेक आहे पाठीमागे आणि हा संपूर्ण मॉल रोड आहे. इथे आम्ही बस वॉक करतोय छान, कारण आता संध्याकाळचे 6 वाजले तर थंडी वाजायला लागलेली आहे. मी निवांत इथे बेंचवरती बसलोय आणि हे जे आहे पेपी ते एन्जॉय करतोय. लहान असताना भरपूर खायचो ना. हा, स्कूल टाइम मध्ये तर आम्ही खूप खाल्लेलं आहे. काय खायचो? पिकनिक होतं, पिकनिक. आणि ते माहिती बॉबीज पण मिळायचे. आता आम्ही तिथे जेवण केलं ना, तिथे हे पार्सल घेतली आणि अर्जुनला गुलाबजामुन आवडतो. सो म्हटलं इनकेस त्याने ती मिठाई नाही खाल्ली तर गुलाबजामुन खाईल. सो ही जी मिठाई आहे ती नैनितालची फेमस मिठाई आहे आणि आता इथे बाहेरून शुगर बॉल लागलेले आहेत. विदाऊट शुगर बॉल सुद्धा मिळते, पण हे बॉल लावल्यामुळेच त्याला बाल मिठाई असं म्हणतात. अच्छा, हे आपले संक्रांतीचे फुटाणे आहेत ते लावलेले आहेत आणि आतमध्ये मावा मिठाई आहे. कशी अर्जुन? ह्याला हे मुंग्यांना ठेवायचं असतं सगळ्यांसाठी. नाही छान आहे, पण ते शुगर बॉल्स नसते तर ठीक आहे, म्हणजे ते जास्त गोड होतं ना.
होतो ना नूडल्स, त्याच्यामध्ये चक्क एवढा एक मोठा प्लास्टिकचा तुकडा होता. गुड मॉर्निंग, इट्स डे 2 आणि आज ऑफिशियली आमची ट्रिप सुरू होणार आहे. थोड्याच वेळात आम्ही रेडी होऊ आणि मग बाहेर पडू. ब्रेकफास्टसाठी ना आम्ही आज हॉटेलमध्येच मागवलेला आहे पनीर पराठा. कालसुद्धा आम्ही हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केला होता, कारण आम्हाला मग काल रूम मिळायला खूप टाईम लागला होता. 11 वाजता आम्हाला रूम मिळाला. क्वांटिटी यांची खूप छान आहे, टेस्ट वाईज ओके आहे. तर आजचा पनीर पराठा मी टेस्ट केला नाही आहे. तो इथे आम्ही अर्धा पनीर पराठा घेतलेला आहे. एका डिशमध्ये त्यांचे 2 पराठे येतात. सो हा अर्धा आहे. सो प्रत्येकप्रमाणे रूम टूर देऊया. आम्ही ज्या रूममध्ये थांबलेलो आहोत तो आहे हेरिटेज रूम. सो जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा त्यांनी इथे अशा प्रकारची विंडो दिलेली आहे. जी एक विंटेज काइंड ऑफ वॅनिटी दिलेली आहे. इथे बसायला सोफा आहे, टेबल आहे, हा आहे बेड आणि इथे लगेजसाठी सेक्शन दिलेलं आहे. हे पण मला आवडलं. ह्यांनी जे आपल्या गावाला स्पेशली असतात ना की भिंतीमध्ये जे पूर्वी कपाट असायची तशीच थीम आहे. सो असं भिंतीमध्ये असलेलं कपाट आहे. ही फायर प्लेस ही आता सध्या चालू स्थितीमध्ये नाहीये, पण हे अशा प्रकारचे जे जुन्या काळातले स्ट्रक्चर असतात ते मला खूप आवडतात. सो इथे ही फायर प्लेस दिलेली आहे, टीव्ही दिलेला आहे, चालू आहे की नाही माहित नाही. आणि हा आहे हेरिटेज बेड आणि इथे दिलेला आहे रेडी होण्यासाठी छान मिरर. वॉशरूम हेरिटेज नाहीये, वॉशरूम मॉडर्न आहे आणि अशा प्रकारचं वॉशरूम आहे, छान क्लीन आहे. हे जे हॉटेल आहे ना ते निवडण्यामागचं कारण म्हणजे इथून मॉल रोड स्टार्ट होतो. दुसरं म्हणजे इथे बस स्टॉप बाजूलाच आहे जिथे तुम्हाला सगळ्या गाड्या ड्रॉप करतात. आणि तिसरं म्हणजे नॅनी लेकच्या एक्झॅक्ट समोर आहे. म्हणजे एक साईडला नॅनी लेक, रोड, हॉटेल. सो ह्या तिन्ही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या या हॉटेलच्या आसपासच आहेत. आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल हिमालया. नो प्रमोशन, हे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आहे. सो आय एम ऑल सेट टू लीव्ह. आता आम्ही निघालोय बाहेर आणि आम्ही आता सर्वात आधी जाणार आहोत इथलं एक फेमस बेल टेम्पल आहे. सो त्या टेम्पलला व्हिजिट करणार आहोत आणि का ते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगते. रस्त्यामध्ये थांबलोय मॅगी खाण्यासाठी आणि इथे ते लाईव्ह ऑरेंज ज्यूस काढून देतात. सो म्हटलं एक आता पहाडोवाली मॅगी तर झालीच पाहिजे जाता जाता. आणि अगदी ना रोड टच आहे, इतकं सुंदर लोकेशन आहे इथे. आणि बाजूला पाठीमागे हा नजारा आणि या साईडला अशा प्रकारचा ह्यांचा फूड ट्रक आहे. चल चल चल, आपल्याला लेट होते. चल दाल बराबर समझ. पहिले खात आहे ते नंतर आपण क्लीन करू. ओकारी वास्ता स्ता स्ता. कसं आहे अर्जुन, टेस्ट कशी आहे? एकदम नॅचरल आणि फ्रेश. आम्ही इथे बेल टेम्पलला पोहोचलो आहे. इथून पाठून एंट्री आहे आणि ते खाली तुम्हाला एक छोटं शॉप दिसेल. इथे सगळ्या बेल्स लावलेल्या आहेत. ॲक्च्युली बेल टेम्पल म्हणजे काय की इथे अशी मान्यता आहे की तुम्ही जर या मंदिरामध्ये घंटा बांधली किंवा एखादा नवस बोललात आणि जर तुम्ही घंटा बांधली तर तुमचं नवस इथे पूर्ण होतो. तर तसाच नवस मी 8 वर्षापूर्वी इथे बोलली होते, जेव्हा आम्ही आमच्या हनीमूनसाठी आलो होतो 2016मध्ये. तेव्हा मी इथे नवस लावला होता देवाला माझ्या यूट्यूब चॅनल सुरू करण्याबाबत. आणि मेमध्ये मी नवस लावला होता आणि 2016 ऑक्टोबरमध्ये माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट झालं होतं. तेव्हापासून मला हा नवस फेडायला यायचा होता आणि फायनली आम्ही इथं आलेलो आहोत. आणि नैनितालला येण्याचं हेच एक खूप मोठं कारण आहे की मला इथे नवस फेडायचा होता. सो चला आता आपण इथून वरती जाऊया. थोडंसं चालायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याला बेल टेम्पल का म्हणतात, कारण इथे असंख्य बेल बांधलेल्या आहेत. सो इथे मी हे बास्केट घेतलेलं आहे आणि बास्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारची घंटासुद्धा मिळते. विदाऊट घंटासुद्धा आहे, पण जर तुम्हाला नवस लावायचा असेल किंवा नवस फेडायचा असेल तर ही अशा प्रकारची घंटा येते.
घंटा अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे घंटा बांधू शकता. आणि जसं एंट्री आपण चढायला स्टार्ट करतो ना, इथे स्टेप्स आहेत. तुम्हाला दिसेल की सगळीकडे बेल्स लावलेले आहेत. हे बघा, इथे पण ह्या बेल आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक बेल सोबत इथे जर तुम्हाला विश मागायची असेल तर तुम्ही पेपरमध्ये लिहून ठेवू शकता. ओके, चलो आता आपल्याला वरती जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. अर्जुन चल. इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला बऱ्याच व्हरायटीच्या साड्या दाखवल्या. सगळ्या हँडीक्राफ्ट आहेत आणि पपयाच्या सालीपासून बनवलेल्या साड्या आहेत, पाईन ट्री पासून बनवलेल्या साड्या आहेत, पश्मिना सिल्क, पश्मिना कॉटन, बनाना ट्रीचे जे झाड आहे ना, म्हणजे केळ्याच्या झाडाच्या सालीपासून बनवलेल्या साड्या आहेत. तर त्यानुसार त्यांच्या कॉस्ट पण आहे. सुरुवात जी आहे ती पपयाच्या सालीपासून बनवलेल्या साड्यांची सुरुवात आहे 850 पासून आणि पुढे मग त्या वाढत जातात. जी पपयाच्या सालीपासून बनवलेली जी साडी आहे ना, ती इतकी हलकी आहे. सॉफ्ट तर आहेच नो डाऊट, पण ती इतकी हलकी आहे. फक्त 40 ग्राम त्याचं वजन आहे. सो फक्त इथे की तो व्हरायटी तुम्हाला जास्त मिळणार नाही. साड्यांचे जे प्रकार आहेत ते भरपूर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन फारसे अवेलेबल नाही आहेत, कारण हे NDDCचं आहे, कॉर्पोरेशनचं दुकान आहे. तर इथे ना बऱ्यापैकी रेंज बरी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा 8 वर्षापूर्वी आलो होतो ना, तेव्हा आम्ही केसरी टूरमधून आलो होतो. त्यांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरवलं होतं. तिथे साड्यांची कॉस्ट खूप जास्त होती. म्हणजे इथे जी 850ची साडी आहे तिथे 2-2 हजाराला पण मिळतात. तर बेटर आहे की तुम्ही जे कॉर्पोरेशनचे दुकान असतात ना तिथेच घेतलं तर चांगलं पडतं. आणि माझ्यासाठी मी घेतलेली आहे ते पश्मिना सिल्कची साडी घेतलेली, ब्राऊन कलरची, तुम्ही पाहिली असेल आता. आता मी परत मॉल रोडला आलेलो आहोत. आम्ही गुगलवरती एक ऑथेंटिक इथली जी थाली असते किंवा इथले काही डिशेस असतात ते सर्च केलं होतं. तर इथे आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं आहे. सो त्यासाठी आम्ही चाललो आहे. पण इथे गाडी पार्क करायला ऑप्शन आहे. सो गाडी आम्ही खाली पार्क केली आणि वरती चालत चाललो आहे. इथे आलो आहे कुमावनी थाली खाण्यासाठी. सो ती एक ऑर्डर केलेली आहे आणि अर्जुनसाठी पनीर, कारण तो फक्त पनीरच खातो. सो इथे पनीर लबाबदार पण त्यांची चांगली स्पेशालिटी आहे असं ते म्हणत होते. सो म्हटलं बघू ते पण ट्राय करू. आणि इथे जेव्हा आपण बटर रोटी किंवा प्लेन रोटी ऑर्डर करतो ना, तर त्यांची अशी जसं मुंबईमध्ये मिळते तशी अशी जाड रोटी नसते, अशी पातळ चपातीसारखीच असते. तर ते बटर लावून देतात. आता आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आम्ही ही कुमावनी थाली जी आहे ती ऑर्डर केलेली आहे. सो इथे कुमावनी थाली आलेली आहे. पनीर लबाबदार सुद्धा आलेला आहे. इथे बटाट्याची भाजी दिलेली आहे. त्यांची एकदम सिम्पल प्लेन अशी असते. हे काय ते उडदाचं, नाही उडदाचं नाही, कुळीदाचं असतं वाटतं हे. बाकी काही नसेल चालेल, पण हे असल्यावर कारण आज बनवली 6 महिन्यानंतर जरी काढली डब्यातनं आहे सिटीज मिळतो. या रुटीनं जरी बोंगा सोनं म्हणतात इथं. हा कुमावनी रायता आहे, त्याच्यावर राईची फोडणी घालतात. खिरा म्हणजे काकडी घासून कोशिंबीर बनवतो. त्याच्यात हिंग, राईची फोडणी आणि हरी मिरची. इथे या हॉटेलमध्ये काम करणारे आम्हाला एक मराठी गृहस्थ भेटले होते. त्यांनी खूप छान माहिती सांगितली आम्हाला कुमावनी थालीबद्दल. त्या सगळ्या थालीमधले जे पण पदार्थ आहेत ते सगळे औषधी पदार्थ आहेत. हे जे आलू आहेत ना, हे जख्खेमध्ये बनवले, म्हणजे जिऱ्यासारखाच एक पदार्थ असतो इथे. जिऱ्यासारखाच काहीतरी एक इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यापासून हे बनवलेले आहे. इथे आलू बटाट्याची भाजी असेल अशी भाजी आहे. फुल स्मोकी फ्लेवर दिला आहे आणि दिसायला सिम्पल असते तरी काय पाहिजे
टेस्ट अमेझिंग आहे. मस्त आहे भांगची चटणी. भांगची चटणी. अच्छा. हा रायता आहे त्यांचा इथला कुमावणी रायता. सगळेजण आम्हाला हे सजेस्ट करत होते की हे खाऊन बघा म्हणून. हे खाऊन बघ कसं लागतं. हे इथे मिळणारे कुठल्या तरी प्रकारचं कडधान्य याला इथं कोणतंच म्हणतात, ते लोक काहीतरी वेगळं म्हणतात. बघ छान आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी रोटी पण दिलेली आहे. मस्तपैकी कुमाऊ थाली खाल्ल्यानंतर आता आम्ही चाललोय स्वीट घेण्यासाठी. इथे मामूज स्वीट हाऊस आहे. तिथे आम्ही आता घरी पार्सल नेण्यासाठी काही स्वीट्स घेणार आहोत. ही आहे ती चॉकलेट मिठाई. बाहेर एवढी मरणाची थंडी आहे ना की आम्ही रूममध्ये आल्यानंतर पुन्हा बाहेर जायचं मनच केलं नाही. सो आम्ही विचार केला की आज आम्ही हॉटेलमध्येच डिनर ऑर्डर केलेला आहे. हे रोटी आहे का पापड? इथे हर्ष आमच्यासाठी एक ब्लॅक टी बनवतोय. हा आहे रूमच्या बाहेरचा नाईट व्ह्यू. आणि आता आम्ही चाललो जरासा फेरफटका मारायला. जेवण झाल्यानंतर थोडं संघामध्ये गरमी आली तर म्हटलं जाऊन मस्त बाहेर एक फेरफटका मारूया. झोपायला अजून वेळ आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे गोड खाण्याची इच्छा होत होती तर म्हणजे ते बेकरीज पण खूप छान आहे तर ते आपण एक्सप्लोर करूया. आणि हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर समोरच लेक आहे ना तर रात्रीचा त्याचा व्ह्यू इतका अमेझिंग असतो ना. मी तुम्हाला दाखवते. कॅमेऱ्यात कितपत छान दिसेल हे नाही मी सांगू शकत बट आय विल ट्राय. मॉल रोडचा रात्रीचा व्ह्यू. आता वाजलेले आहेत 10:30 तरी पण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे मॉल रोडवरती. सो आहे ट्रफल चीज केक आणि हा आहे चॉकलेट स्विस रोल. अजून ट्रफल चीज केक. गुड मॉर्निंग मंडळी. सो आज आहे आमचा नैनितालमधला डे 3 आणि आता आम्ही छानपैकी रेडी झालेलो आहोत. इथे हर्षसुद्धा रेडी झालेला आहे आणि इथे अर्जुनसुद्धा रेडी झालेला आहे. त्याची घाई चालली आहे चावी काढण्यासाठी. ओके सो आता मी बाहेर पडल्यानंतर सर्वात आधी ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत. जिथे आम्ही काल पेस्ट्री खायला गेलो होतो ना रात्री तिथेच आम्ही आज छान ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात करणार आहोत झूपासून. येस सो झूपासून सुरुवात करणार आहोत कारण झूचा टायमिंग कमी आहे. सो आधी झू कंप्लीट करून घेऊया आणि त्यानंतर आम्ही बोटिंग म्हणजे जे आपलं नैना लेक आहे त्यानंतर आम्ही नैनितालची स्पेशालिटी नैना लेकमध्ये बोटिंग करणार आहोत. नैना देवी टेम्पलला सुद्धा व्हिजिट करणार आहोत. पण सुरुवात करूया ब्रेकफास्टपासून.
आफ्टरनून आहे. सो मी विचार केला की आता आपण एक ब्रेकफास्ट वेगळा करण्यापेक्षा ब्रेकफास्ट आणि लंच वेगळं करण्यापेक्षा एकदाच ब्रंच करून टाकूया. सो आम्ही इथे लकी कॅफेमध्ये आलेलो आहोत आणि इथे आम्ही कॉफी, पिझ्झा, सँडविचेस वगैरे ऑर्डर केले आहेत. त्याला पहिली अशी धार व्यवस्थित दाबून सोडायला लागते. छान होतं. कसं सँडविच? छान आहे. चिकन आलं नाही. दिस इज चिकन टिक्का सँडविच. ओके. या. सो अनफॉर्च्युनेटली आज थर्सडे आणि थर्सडेला झू बंद असतं. आम्ही आता जस्ट मॅप लावत होतो, गुगल मॅप, तेव्हा मला कळलं की थर्सडेला झू बंद असतो. त्यामुळे आता आपण जाऊ शकत नाही, झू बघू शकत नाही. सो आम्ही पाहिलं होतं याआधी, पण जस्ट अर्जुनला दाखवायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. एनिवे आता आम्ही आलेलो आहोत पुढचा स्पॉट कवर करण्यासाठी. तो आहे इथलं राजभवन. पण इथे कसं आहे, त्यांचा 1-1 तासाची बॅच असते. मतलब 2ची बॅच तर गेली आहे, कारण आता वाजले 2:15. आता 3च्या बॅचसाठी आम्हाला वेट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला 2:50ला तिकीट मिळेल आणि तिकीट मिळाल्यानंतरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि 3ची ही लास्ट बॅच आहे. ती मिस झाली तर लगेच दुसऱ्या दिवशी. ओके. सो अर्धा तास आम्हाला इथे थांबायचं आहे. 2 तिकीट्स मिळालेत. ॲडल्टसाठी आहे 50 रुपीज आणि 5 ते 12 असेल मुलं तर 20 रुपये. अदरवाईज तिकीट नाही आहे. सो अर्जुनची तिकीट नाही आहे, आपल्या दोघांसाठी घेतली आहे. सो आता मी आतमध्ये आलो आहे आणि इथे आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे, कारण 3 वाजले आहेत, अजून 10 मिनटं आहेत 3ला. सो हा आहे आजूबाजूचा परिसर आणि इथे सगळ्यांना वेट करायला सांगितलं आहे. आणि इथून समोर आपल्याला आतमध्ये जायचं आहे राजभवन बघण्यासाठी. आणि तुम्ही इथे अर्जुनला बघू शकता, त्याला मोकळं मैदान मिळालं आहे. मैं आप लोगों को रास्ता बता रहा हूँ. सीधे स्ट्रेट जाएंगे ऐसा करके, फिर वहाँ से जाएंगे लेफ्ट, फिर एक नैनीताल राजभवन करके बड़ा सा बोर्ड आएगा, वहाँ से भी आप राइट निकल जाना, रोड बाई रोड. बिल्डिंग के सामने रह के फोटोग्राफी करिएगा. लॉन हरी घास में कोई नहीं चलेगा. मैं आता हूँ अभी 3:05. ये बिल्डिंग कंप्लीट हुई, यानी कि 2 साल लगा इस बिल्डिंग को बनने में, क्योंकि उस समय सीमेंट तो नहीं होता था, तो उसकी जगह जैसे रेत हो गई. आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तुम्हाला जे काही फोटो काढायचे, जे काही व्हिडिओज काढायचे, हा जो परिसर आहे बाहेरून, तिथूनच तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओज काढू शकता. पण मी एक नक्की सांगेन, जर तुम्ही इथे येत असाल तर हा स्पॉट अजिबात चुकवू नका, कारण आतमध्ये जे आम्ही पाहिलं आहे ते इतकं सुंदर आहे आणि त्याची माहिती पण इतकी छान आहे. ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा हे बनवलं गेलं आहे तेव्हा कसा विचार करून हे सगळं बनवलं आहे. आणि म्हणजे सुंदर आहे बेसिकली आतमध्ये बघण्यासारखं. एक हेरिटेज प्रॉपर्टी आहे. सो मिस करू नका. इकडे इकडे पळ. आलो आहोत लेकवरती बोटिंग करण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे आहे लेक.
इकडे जर हाफ राऊंड मारायचा असेल तर 320 रुपये आहेत आणि पूर्ण लेगचा राऊंड मारायचा असेल तर 420 रुपये आहेत. सो आता मी हाफ राऊंड घेणार आहे आणि हाफ राऊंड घेतल्यानंतर मग 30 बोट आम्हाला नैना देवीच्या टेम्पलजवळ सोडेल. सो हा आहे पाठी नैनी लेक. आता आमची राईड सुरू झालेली आहे. अर्जुन कसं वाटतंय बोटिंग करताना? अर्जुन म्हणतोय मी चप्पू चालवणार, मी पाण्यामध्ये स्विमिंग करणार आणि मी यातले मासे पकडून घरी नेणार. यातले तू काय काय करणार आहेस है ना? मासा पकडणार आणि आणि फ्राय करून खाणार. बाई कंप्लीट होत आलेला आहे आणि आता आपल्याला हे इथून जे नैना देवी टेम्पल आहे तिथेच बोटीने नेणार आहेत. च्या बाहेर आलो ना की गेटच्या बरोबर समोरच मोठं मार्केट आहे आणि तुम्ही नैनितालमध्ये असलेल्या मार्केटपैकी हे एक मोठं मार्केट आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, दूर दूरवर तुम्हाला स्टॉल दिसतील. चल बाबू. टेम्पलचा गेट आहे हा, समोर मंदिराचा गेट आहे आणि त्याच्या आजूबाजूला डिरेक्टली मार्केट आहे. इथे छोले भटुरे आहेत, मोमोज आहेत, पराठा वगैरे असे ऑप्शन्स आहेत आणि इथे तुम्हाला स्वेटर्स, जॅकेट्स ह्यांची दुकानं मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतरच इथे ज्यूटपासून बनलेल्या वस्तू पण खूप मिळतात. जसं तुम्ही इथे बघू शकता, सगळे बोहेमियन स्टाईलमध्ये असलेले, अस्थेटिक लुक असलेले बॅग्स इथे तुम्हाला मिळतील. ते आतमध्ये चौकशी करून आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की इथे रिअल ज्यूट नाही आहे, हे नायलॉन ज्यूटसारखं दिसणारं नायलॉन मटेरियल आहे, त्याच्यापासून हे बनवलेल्या बॅग्स आहेत. काही बॅग्सच्या आतमध्ये झिप नाही आहे, काहीमध्ये झिप आहे, काहीमध्ये अस्तर नाही आहे आणि काही धाग्यांमध्ये बनवलेल्या बॅग्स आहेत. इथे रिअल ज्यूट नाही आहे आणि ह्यांची स्टार्टिंग सुरू होते 800पासून. तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल. 800पासून 2000पर्यंत आहेत. स्लिंग बॅग घ्या किंवा मोठा टोट बॅग घ्या, तर हीच रेंज आहे. चलो जायचं सोनम मोमोज खायला. कॉटन कॅन्डी. आम्ही आलेलो आहोत टिबेटियन मार्केटच्या बाजूला असलेलं सोनम मोमोज टेस्ट करण्यासाठी. खूप फेमस आहे इथे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळतात. सो इथे जे आहे आणि दोन्हीचे आउटलेट वेगवेगळे. 60 रुपयाचे नॉनव्हेज मोमोज आहेत, 5 पीस आहेत. 5 पीस आहेत ना? बेसिकली मटन याच्यामध्ये, मटनचे. ओके. गरम आहेत. मटनची टेस्ट आहे. छान आहे. जरा टेस्ट आहे. गरम आहे, थोडं खाऊन बघ. आणि प्रॉपर तिबेटियन स्टाईल आहे. हात नको लावू.
हात खाली लोळवले ना आपण डायरेक्ट जाऊ. कसं आहे? प्रॉपर तिबेटियन स्टाईलमध्ये आहे आणि आतमध्ये नॉनव्हेज म्हणजे मटन आहे त्यामध्ये ठेवलेलं. अगदी प्लेन म्हणजे आपण बॉईल केलेलं मटन म्हणतो ना तशाच प्रकारचं आहे. चटणी छान आहे. जर तुम्ही चटणीसोबत खाता ना ते डिफरंट फ्लेवर आहे. आणि जो प्लेन खाता ते एकदम नॉर्मल बेसिक मोमोज लागतात. लाईफमध्ये खा नंतर मग आतापर्यंत मी जेवढे पण नॉनव्हेज मोमोज खाल्लेत ना त्याच्यामध्ये चिकन असतं. सो हा एक कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स आहे मटन मोमोज खाण्याचा. पण एवढं सांगू शकते की जर तुम्ही मटन फॅन नसाल तर तुम्ही जास्त नाही खाऊ शकत. 1-2 इनफ आहे. म्हणून आम्ही हाफ डिश घेतली म्हणून आम्ही हाफ घेतली कारण ह्यापूर्वी किती मटन मोमोज ट्राय नव्हते केले ना. आणि एका प्लेटमध्ये फुलमध्ये 10 पीस येतात आणि हाफमध्ये 5 पीस आहेत ना. 60 रुपये हाफ आहे. साईज पण बऱ्यापैकी आहे. सो हे मोमोज एक मील सुद्धा होऊ शकतं. तो आता संध्याकाळची वेळ आम्ही स्नॅक्स म्हणून खातो. सो आता मी तुम्हाला तिबेटियन मार्केट तर दाखवलंच आहे. आता आपण एक्सप्लोअर करूया मॉल रोड मार्केट. आणि हे मार्केट मी एकटी एक्सप्लोअर करणार आहे कारण अर्जुनला प्रचंड झोप आली होती त्यामुळे मी त्याला रूमवरती झोपवलं आहे. हर्षद त्याची काळजी घेतो आहे. आणि आता आपण पूर्ण मॉल रोड आजूबाजूच्या थोड्याफार गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत बाय वॉकिंग. सो लेट्स गो. इथून हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर समोर इथून मॉल रोड स्टार्ट होतो आहे. आणि ही जी पूर्ण लाईन दिसते ना तो पूर्ण मॉल रोड आहे. जवळजवळ 2 किलोमीटरचा मॉल रोड आहे. 100 रुपए का है जी. अच्छा. रिवर्सिबल है दोनों साइड. इस साइड भी है इस साइड भी है ओके. जी. ये इसके कलर ऑप्शन है. बाकी अलग अलग रेट के मिल जाएगा जी. आप बार्गेनिंग करते हैं या फिक्स रेट है? ये स्टार्टिंग प्राइस एक ही रहता है. बाकी बार्गेनिंग होता है जी. अच्छा. कम करेंगे. और ये जो कश्मीरी सूट लगा है पीछे जी उसका क्या स्टार्टिंग रेंज है? स्टार्टिंग 850. ओके. एक पीस बता सकते हैं 850 का कैसा है? इस टाइप का है 850. ओके. तो ये मशीन वर्क है हैंड वर्क? ये हैंड वर्क होता है आरी वर्क में. अच्छा. जी. एक क्रेप में आ जाएगा. विद दुपट्टा? जी जी. नहीं दुपट्टा नहीं आएगा इसमें जी. ओके. और ये जो दुपट्टा वाले लगा है ऊपर बाकी अलग अलग रेट के हैं. कौन सा वाला जी? ये येलो वाला जो है पूरा भरा हुआ? ये 2200 रुपये का. ओके. हँडमेड वस्तू जे आहेत जे त्यांनी स्वतः बनवल्या ते 100 रुपये पेअरपासून सुरू आहेत. कॅप्स पण 100 रुपये आणि तुम्ही जर मोजे घेत असाल हात मोजे किंवा पायातले मोजे ते सुद्धा 100 रुपये पेअर आहे. इथे पुमाचं पण शोरूम आहे इन केस इफ यू वॉन्ट टू शॉप. आणि बाकी तुम्हाला आता इथे सगळे बॅग्स ज्वेलरी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत. आणि युजली आपल्या मुंबईला हे मिळतं सगळं. बाकीचे मी तुम्हाला पाईन कोन्सचे डिझाईन सांगितले होते जे हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट सांगितले होते ते दाखवते. हे जे छोटे छोटे डिझाईन्स आहेत ना ते 100 रुपयांचे आहेत आणि हे जे मोठे डिझाईन्स आहेत ते 250 रुपयांचे आहेत. आणि मग पुढे तशा प्रकारे कॉस्ट वाढत जाते. इथे तुम्हाला सगळे लाकडाचे प्रॉडक्ट्स मिळतील. कितने का है भैया? नैनिताल मॉल रोडवरती तुम्ही काय काय खरेदी करू शकता. तर तुम्हाला इथे हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट्स मिळतील. लाकडापासून बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत. ज्यूटपासून बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत. बॅग्स आहेत. सोबतच जे थंडीचे सगळे जे कपडे येतात स्वेटर मफलर शाल त्याच्यासोबत काश्मीरी शॉल मिळतील तुम्हाला इथे. कुर्तीज मिळतील. आणि कॅन्डल्स इथल्या खूप प्रसिद्ध आहेत कारण इथल्या घरोघरी कॅन्डल्स बनवल्या जातात असं म्हणतात इथे.
सो तुम्ही इथे मार्केटमध्ये आल्यानंतर कॅन्डल्स बघू शकतात. दुकानं तुम्हाला कमी मिळतील कॅन्डल्सची, पण 1-2 दुकानं जी आहेत तिथे भरपूर तुम्हाला हे मिळतील, ऑप्शन्स मिळतील. सो या मार्केटमध्ये मी तुम्हाला फक्त तेच शॉप्स आणि त्याच गोष्टी दाखवणार आहे ज्या इथल्या फेमस आहेत. बाकी जे आपले कपडे, बाकीची खेळणी किंवा जे इतर गोष्टी आहेत त्या आपल्या मोठ्या सिटीजमध्ये सुद्धा मिळतात. नैनितालमध्ये ना कॅन्डल्स प्रसिद्ध आहेत, तर एक शॉप तुम्हाला मी कॅन्डल्सचं दाखवणार आहे. आणि ह्या शॉपमध्ये मी 8 वर्षापूर्वी सुद्धा आले होते, जेव्हा आम्ही आमच्या हनीमूनसाठी आलो होतो. आणि आजही ते शॉप तसंच आहे, काही चेंजेस झालेले नाही आहेत. आणि इथे तुम्हाला ह्यूज व्हरायटी ऑफ कॅन्डल्स मिळतील. माझ्या एक्झॅक्ट समोर आहे. सरोवर म्हणून इथे एक आहे, त्याच्या बाजूला एक शॉप आहे जिथे ह्या अशा प्रकारच्या बॅग्स आहेत. आणि ऑलमोस्ट सगळ्या मार्केटमध्ये फिरल्यानंतर मला इथे रिजनेबल प्राईसमध्ये मिळाल्या आहेत. सो 200 पासून हे बॅग स्टार्ट आहेत. ती गरम होती है क्या? नहीं, ऐसे ही मतलब. अच्छा, शो के लिए. सो मी आता इथे आलेली आहे द लाईफ किचनमध्ये, पाठीमागे आहे. आणि इथे थुप्पा नावाचा एक पदार्थ मिळतो, सो तो ट्राय करायचा आहे. मी तिथे पार्सल घ्यायला आली. सो इट्स अ डिनर टाईम. आम्ही आता रूममध्ये बसून मस्तपैकी ते डिनर करणार आहोत. सोनम फास्ट फूडमधून आणलेले हे व्हेज मोमोज आहेत जे आम्ही पार्सल आणले होते. आणि द लाईफ किचनमधला हा थुप्पा आहे, ड्राय थुप्पा आहे. त्याच्यासोबत त्यांनी हे सूप दिलेलं आहे. सो नाव वी विल एन्जॉय आवर डिनर. सो भयंकर तिखट थुप्पा खाल्ल्यानंतर आता मला गोड खाण्याची इच्छा झालेली आहे. आम्ही येतानाच पेस्ट्री घेऊन आलो होतो. इथे सिम्स कॅफे म्हणून एक आहे. तुम्ही जर इथे आल्यानंतर फूड ऑप्शन गुगल केले तर तुम्हाला ते सिम्स कॅफेसुद्धा मिळेल. तर ही जी आमची फूड जर्नी आहे नैनितालमधली ती एका स्वीट नोटवरती संपवावी असं मला वाटत होतं, म्हणून त्यांना मी पेस्ट्रीज घेऊन आलो. डोनट्स पण आणले, पण आमचा बाबू झोपला आता. आय होप तुम्हाला हा वेगळा प्रयोग आणि वेगळा एपिसोड आवडला असेल पाहायला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.